मी रोहिणी बोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज ना आपण बनवणार आहोत रेल्वे कटलेट। तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलंय। या सर्व भाज्या आहेत, मिक्स सगळ्या सर्व कापून घेतलेल्या आहेत, मी बारीक बारीक चिरून घेतल्यात। मी टाकताना तुम्हाला दाखवीनच, पण आता मी कृतीला सुरुवात करते। तर सर्वात पहिले मी तेल टाकून घेते कढईमध्ये। 1 टीस्पून मी जिरा टाकते, 1.5 टीस्पून टाकलं। जिरा टाकल्यावरती मी बारीक कापून घेतल्यात गाजर, शिमला मिर्च आणि फरसबी ते टाकते। तर एकदम नरम शिजवायचं नाहीये भाज्या, आणि छान बारीकच कापलेलं आहे। भाज्या मी अगदीच बारीक चिरलेल्या आहेत। तर आपण भाज्यांना भरपूर वेळ शिजवायचं नाही आहे, आपल्याला थोडा कच्च्याच ठेवायच्यात, एकदम शिजून नाही घ्यायच्यात। अर्धा टीस्पून आपण मीठ टाकलं, तर चांगलं मिक्स करून घेऊया। आणि आता मिक्स करून घेऊया। थोडीशी शिजवूया आपण यांना। एक मिरची कापून टाकूया आपण, एक हिरवी मिरची मी बारीक कापले, ती पण ऍड करूया। थोडी कोथिंबीर मी कापले, नंतर टाकूया आपण। आता आपण मसाले ऍड करूया याच्यात। तर 1 टीस्पून मी लाल मिरची पावडर ऍड केले, अर्धा टीस्पून हळद ऍड केले, अजून अर्धा टीस्पून मी घरगुती मसाला ऍड केलेला आहे। आता आपण गरम मसाला ऍड करूया। 1 टीस्पून गरम मसाला ऍड केलाय। एक टीस्पून मी आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट टाकले। गॅस फास्ट करून आपण चांगलं परतून घेऊया। आता आपण बंद करूया। थोडं 5 मिनिटं झालेली आहेत, थोडे नरम शिजलेले आहेत। आपण हे बंद करून घेऊया। ह्याच्यात आता आपल्याला आमचूर पावडर आणि मीठ ऍड करायचं आहे। आपण आमचूर पावडर घेऊया, 1 टीस्पून। अर्धा टीस्पून मीठ ऍड करून, बटाटे मिक्स करून घेऊया। हाताने मी क्रश करणार आहे। चांगली मॅश झाली पाहिजे। आपण याच्यात कांदा टाकत नाही आहोत। का टाकत नाही आहोत माहिती आहे? कांदा जर प्रवासाला आपल्याला न्यायचे असतील तर आपण जास्त वेळ ते कांदा टाकल्यामुळे टिकणार नाहीत, म्हणून आपण काय करतो की कांदा त्यात स्किप केलेला आहे आपण।
आणि याला रेल्वे कटलेट का म्हणतात माहिती आहे? रेल्वेमध्ये जेव्हा तुम्ही जाता आणि ऑर्डर करता कटलेटची, तेव्हा तुम्हाला हे अशाच आकारातले अशा शेपचे कटलेट मिळतात आणि त्यांची रेसिपीही अशीच असते. तर तुम्ही हे नक्की बनवून बघा कसे लागतात ते. खूपच क्रिस्पी असे आणि अप्रतिम चवीचे असे कटलेट बनणार आहेत. तर आपण बटाट्याला ना एकदम पूर्ण क्रश करणार आहोत. तुकडे तुकडे राहिले नाही पाहिजे. जर थोडेसे तुकडे राहतात त्याच्यामध्ये तर तुमचं कटलेट तुटणार, शेप नाही येणार त्याला चांगला. म्हणून आपण पूर्ण मॅश करणार आहेत. तुमच्याकडे जर बटाट्याची किसणी असेल त्याच्यामधून किसून घेतले तरी चालतील. तर बटाटे एकदम छान क्रश करून घ्या तुम्ही. छान बाइंडिंग होईल. वटाणे पण तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. माझ्याकडे वटाणे नव्हते आता तर मी नाही ॲड केले. तर मी इथे ना 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवते. एक मैदा असेल तर मैदा ॲड करा. माझ्याकडे कॉर्नफ्लॉवरच होतं. कशासाठी रडत बसायचं नाही, हे नाही ते नाही, असं ते बनवून टाकायचं. तुमच्याकडे मैदा असेल तर तुम्ही मैदा ॲड. शिजवलेले वटाणे, मक्याचे दाणे हेही तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये. पॅटीसमध्ये मक्याचे दाणे आणि मटार खूप सुंदर लागतात. माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही ॲड केले. जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की ॲड करा. हे हातावर मिश्रण असं घ्यायचं. हे असा शेप देऊन घ्यायचा आहे. मी अजून एक करून दाखवते. तुमचं जर पातळ झालं ना मिश्रण तर तुम्ही त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर ॲड करू शकता मिश्रणामध्ये. माझं बरोबर झालंय तर मी काय मिश्रणात काय ॲड केलेलं नाही आहे. तर हे तिसरा मी करून घेतला. ही स्लरी बनवले. माझी पातळ झाली कारण माझ्याकडे मैदा नाही आहे. त्यात मी हे पॅटीस बुडवते आणि लगेचच ते मी जे ह्याचं मिश्रण आहे ब्रेड क्रम्सचं त्यात ॲड करते. आता ते ब्रेड क्रम्बमध्ये घोळवून आपण तळून घेऊया क्रिस्पी असं मस्त. दुसरं पण पॅटीस मी तयार केलेलं आहे. छानपैकी स्लरीमध्ये घोळवून नंतर ब्रेड क्रम्बमध्ये टाकायचे. तर हाताने करायचं नाही आहे आपल्याला. आपण ते स्पून असतो ना, फोर्क त्यांनी करायचं आहे. म्हणजे जो काटा असतो त्यांनी करायचं आहे. नाही तर काय होतं माहिती, ते ब्रेड क्रम्ब जे असतं ना त्याच्यात मॉइश्चर जमा होतं, पूर्ण ओलं होऊन जातं ते. तर हाताने न करता आपण जो काटा असतो, फोर्क असतो तो यूज करायचा आहे. तर मस्त आणि क्रिस्पी असे माझे हे कटलेट तयार झालेले आहेत. तुम्ही माझी रेसिपी नक्की बनवून बघा आणि मला नक्की कळवा तुमची कशी झालेली ते. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा फ्रेंड्सबरोबर आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.